नमस्कार. आज आपण करतोय चमचमीत अशी झटपट होणारी सोपी डाळ कांद्याची भाजी, मसालेदार डाळ कांद्याची भाजी. मसालेदार म्हणजे यामध्ये आपण मसाला वापरणार आहोत, आपलं वाटण. आता इथे मी कुकरमध्ये पहिल्यांदा तेल तापवून घेतलं, त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी दिली आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला. आता हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, लाल रंग होईपर्यंत. त्यानंतर त्यात मिरची आणि कढीपत्ता, थोडं तमालपत्र म्हणजे एक पान फक्त. यामुळे स्वाद जास्त छान येतो आपल्या भाजीला. ही भाजी आपण भाकरी, पोळी कशाबरोबरही खाऊ शकतो, कारण ही मसालेदार असते, व्यवस्थित रस्सा असतो तिला थोडा, त्यामुळे छान लागते. करून पहा मैत्रिणींनो. आता इथे तेल सुटले छान, त्यामुळे लगेचच आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. एक छोटा टोमॅटो मी पूर्ण चिरून बारीक टाकला होता. यामुळे आपला ग्रेव्ही बेस तयार होतो. टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आता आपण मसाले देखील ॲड करणार आहोत. मीठ आणि साखर टाकली पहिल्यांदा चवीपुरती. हे छान परतून घेतल्यानंतर आपण लगेचच आता मसाले म्हणजे हळद, पाव चमचा घेतली होती. तिखट 2 चमचे घ्यायचं पोह्यांचे, कारण आपल्याला झणझणीत अशी भाजी करायची आहे. काळा मसाला, यात गरम मसाला असतो, त्यामुळे गरम मसाला वेगळा टाकायची गरज नाही. हा 1च चमचा घेतला आहे मी काळा मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्याचा फ्लेवर या भाजीला खूप छान लागतो, त्यामुळे ती भाकरीसोबत खूप छान लागते. छान असं भरपूर परतून घ्यायचं, अगदी तेल सुटेपर्यंत हे आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे. मसाले आपले छान भाजले गेले पाहिजेत. छान तेल सुटले पाहू शकता. आता आपण वाटण ॲड करतोय. वाटण म्हणजे आपलं कांदा, खोबरं भाजून, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे देखील त्यात टाकून घ्यायचं. असं आपण वाटण जे तयार करून ठेवलेलं असतं घरामध्ये कोणत्याही रस्सा भाज्यांसाठी, ते वाटण टाकायचं. वाटणची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही ती पाहू शकता. काळं वाटण असं जरी टाकलं तरी माझ्या चॅनलवर तुम्हाला ती आरामात मिळून जाईल. आता इथे तेल सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला छान भाजला गेला आहे. कोणतीही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्याशिवाय अजिबात भाजीमध्ये आपली डाळ ॲड करायची नाही. डाळ आता मी जी रात्रभर भिजवून घेतली होती हरभऱ्याची, ती यात मिक्स करून घेतली. छान सगळं मिक्स केल्यानंतर यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. गरम पाणी देखील मी 1 वाटीभरच टाकलं आहे आणि 2 शिट्ट्या केल्यात. 2 ते 3 शिट्ट्या रात्रभर भिजवलेली होती आपली डाळ, त्यामुळे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होते. पाहू शकता ती मस्त मसालेदार अशी रसरशीत भाजी झाली आपली. आता आपण ती भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सर्व करू शकतो. थँक्यू.